मला 3 मोटरसायकल नको आहेत. मला एकच मोटरसायकल हवी आहे, ज्याच्यामध्ये ह्या तिन्ही पण गोष्टी मला बघायला भेटतील. चला मी तुम्हाला सायकलचे सगळे स्पेसिफिकेशन सांगतो. सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक SOHC एअर कूल्ड फ्यूल इंजेक्टेड इंजिन येतं, जे 443 cc मध्ये बघायला भेटतं आपल्याला. या मोटरसायकलला जो आयडियल RPM असतो तो 1300चा RPM आहे. मॅक्सिमम टॉर्क 34 न्यूटन मीटर 4000 RPM ला बघायला भेटेल. यामध्ये आपल्याला 6 गिअर दिलेले आहेत. मॅक्स पॉवर 25.4 bhp जनरेट होते, जी 18.7 किलोवॅट इतकी आहे, जी 6250 RPM ला बघायला भेटेल. या मोटरसायकलची जी फ्रेम आहे ती हाफ डुप्लेक्स स्प्लिट क्रॅडल फ्रेम दिलेली आहे. फ्रंट सस्पेन्शन टेलिस्कोपिक 41 mm चा फोर्क येतो, ज्यामध्ये तुम्हाला 190 mm ट्रॅव्हलिंग आहे. मोनोशॉक विथ लिंकेज हे तुम्हाला रेअर साईडला बघायला भेटेल. त्याच्यामध्ये तुम्हाला 180 mm चा ट्रॅव्हल दिलेला आहे. व्हील बेस या मोटरसायकलचा 1460 mm आहे. ग्राउंड क्लिअरन्स 200 mm. सीट हाईट 795 mm. पे लोड विथ स्टँडर्ड इक्विपमेंट 179 kg. 15 लिटरचा फ्यूल टँक येतो आणि या मोटरसायकलला ड्राय वेट 187 kg चा आहे. या मोटरसायकलमध्ये अलॉय व्हील आणि स्पोक्स हे दोन वेरियंट आपल्याला बघायला भेटतील. अलॉय व्हील मध्ये आपल्याला ट्यूबलेस टायर बघायला भेटेल आणि स्पोक्स घेतला तर त्यामध्ये आपल्याला ट्यूब टायर भेटेल. कर्ब वेट बघितला तर 90% फ्यूल प्लस ऑइल 196 kg पर्यंत जातं. ABS बघायला गेलो तर यामध्ये ड्युअल चॅनल ABS येतो, जो स्विचेबल आहे ॲट अ रेअर साईड. जेव्हा आपण एखादी मोटरसायकल सिटीमध्ये वापरतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागतं ते म्हणजे चांगला पिकअप आणि चांगला टॉर्क. जेव्हा तुम्ही लो RPM ला गाडी वापरत असाल, थोडक्यात जेव्हा तुम्ही कमी स्पीडला गाडी वापरताय, त्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा आपण गिअरची गाडी वापरतो सारखं आपल्याला गिअर डाऊन शिफ्ट अप शिफ्ट करत बसावं लागतं. तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला एकदम चांगला लो अँड टॉर्क बघायला भेटेल. ह्या गाडीमध्ये जे इंजिन वापरलेलं आहे ते 440 cc इंजिन आहे. त्याचा फायदा आहे की तुम्ही ही मोटरसायकल एकदम ट्रॅफिकमध्ये देखील जरी वापरला तर ओव्हर रेटिंग वगैरे अशा काही गोष्टी तुम्हाला बघायला नाही भेटणार. दुसरी गोष्ट बघितला तर ह्या गाडीमध्ये तुम्हाला 6 गिअर आहेत. 6 गिअरचा फायदा तुम्हाला जेव्हा तुम्ही टूरिंग करत असाल त्यावेळी तुम्हाला होईल. ह्या मोटरसायकलमध्ये तुम्हाला चांगली 130-140 ची स्पीड आरामात अचीव करता येईल. दुसरी गोष्ट अजून एक ऑफ रोडिंग. तर ऑफ रोडिंग ही ती गोष्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला लागतं एकदम चांगलं सस्पेन्शन. ह्या मोटरसायकलमध्ये तुम्हाला मोनोशॉक सस्पेन्शन वापरलं आहे, ज्याचा बेनिफिट तुम्हाला ऑफ रोडिंगच्या वेळी खूप चांगल्या पद्धतीने घेता येईल. पुढे आपल्याला अजून काय लागतं तर गाडीवर आरामात बसता आलं पाहिजे. लकीली माझी हाईट 6 feet 2 inches आहे, त्यामुळे मी कुठल्याही मोटरसायकलवर आरामात बसू शकतो. बट बरेच लोक असे असतात ज्यांची हाईट कमी असते. तर ही मोटरसायकल ज्यांची तुमची हाईट जर 5 फूट 6 इंच 5 फूट 5 इंच किंवा 5 फूट 4 इंच जरी असेल, तुम्हाला ही मोटरसायकल आरामात चालवता येईल. कारण की ह्या गाडीला सीट हाईट खूप खालच्या बाजूला आहे. सीट हाईट जरी खाली असेल तरी ह्या गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे खूप छान ठेवलेला आहे. त्याचा फायदा तुम्हाला ऑफ रोडिंगला आरामात घेता येईल किंवा कुठेही स्पीड ब्रेकरला वगैरे देखील गाडी खाली घासणार नाही. ही मोटरसायकल आहे रॉयल एनफील्डची स्क्रॅम्बलर 440. ही तुम्ही मोटरसायकल एकदा नक्की चालून बघा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्या गाडीचा जो स्मूथनेस आहे, जो पॉवर आहे, जो ब्रेकिंग आहे, सगळं खूपच छान आहे. ह्या मोटरसायकलमध्ये आपल्याला स्विचेबल ABSचा देखील ऑप्शन दिलेला आहे. ह्याचा फायदा आहे ज्या लोकांना स्पीड वगैरे करायला आवडते ऑफ रोडिंगमध्ये त्या लोकांना हा प्लस पॉईंट राहील. तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. फॉलो करा ह्या माझ्या पेजला आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्राला देखील शेअर करा. तुम्हाला जर ह्या व्हिडिओ संबंधी काही बोलायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कॉन्टेंटला फुल थ्रॉटल.